नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयके टेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत, तेवढं म्हणजे भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या एकूण 13,735 जागा निघाल्या आहे. त्या भरती संदर्भात आपण माहिती इथं बघणार आहोत. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा त्या भरतीसाठी आपण बघणार आहोत. जे तुम्ही बघू शकता भरतीचा माझ्याकडे PDF आहे. या PDFची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्यावर तुम्ही क्लिक करून हा PDF इथं बघू शकता. इथं बघू शकता तुम्ही ॲप्लिकेशन पेमेंट फी इथे बघू शकता 17 तारखेपासून तर 7/2025 पर्यंत तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे. तुम्ही तुमचे सर्कल वाईज राज्यवाईज तुम्ही वॅकन्सीज बघू शकता. इथं एकूण टोटल वॅकन्सीज बघू शकता तुम्ही 13,735 वॅकन्सीज आहे. आणि अधिक माहिती तुम्ही या PDF मध्ये बघू शकता. PDF लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर आपण बघूया तर ऑनलाईन पद्धतीने कसा अप्लाय करायचा. तर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मी वेबसाईटचं लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता. इथे आल्यानंतर समोर आपलं असं काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपलं क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला बेसिक इन्फॉर्मेशन भरायची, नंतर फोटो, सिग्नेचर, नंतर डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड, पेमेंट असे आपल्याला 6 ऑप्शन असणार आहे. 6 ऑप्शन आपल्याला पूर्ण करायचे आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला सुरुवातीला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे. तर तुम्हाला फर्स्ट नेम कन्फर्म टाकायचं आहे. इथं मिडल नेम टाकायचं आहे, कन्फर्म मिडल नेम टाकायचं, लास्ट नेम टाकायचं, कन्फर्म लास्ट नेम टाकायचं. ते तुमचं ऑटोमॅटिक फुल नेम इथं फिल होईल. इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा, इथं अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय टाकायचा. त्यानंतर तुम्हाला डोमेन्स नेम तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं. जीमेल, रेडमेल जे काय असेल तुमचं तिथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं. मेल आय डी टाकल्यानंतर कन्फर्म ईमेल आय डी टाकायची. त्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा. इथं कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा इंटरफेस दिसेल. आपलं ओके ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही इथं बघू शकता. इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. त्यावर तुम्हाला तुमचा पासवर्ड दिसेल. तुमचा युजर नेम पासवर्ड हे असणार आहे. तुम्हाला भविष्याच्या रेफरन्ससाठी लागणार आहे. त्यानंतर इथं खाली आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तुम्ही इथं फोटो स्कॅनिंग, फोटोग्राफ, सिग्नेचर याबद्दल तुम्ही इथे गाईडलाईन्स बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला फोटो 20 KB ते 50 KB पर्यंत अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्ही सिग्नेचर इथे बघू शकता. सिग्नेचर तुम्हाला 10 KB ते 20 KB पर्यंत अपलोड करायचे आहे. त्यानंतर आपण इथं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करूया. त्यानंतर तुम्हाला चॉईस फाईलवर क्लिक करायचं. चॉईस फाईलवर क्लिक केल्यानंतर तुमचं जिथे कुठे तुम्ही फोटो ठेवला असेल ते फोटो आपल्याला अपलोड करून घ्यायचा. तुम्ही तुमचा फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला स्कॅन अँड सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट आपल्याला सिग्नेचर इथं अपलोड करायचे आहे. जिथे कुठे तुम्ही तुमची 10 KB पर्यंत ते 20 KB पर्यंत सिग्नेचर ठेवलं असेल ते सिग्नेचर इथं आपल्याला अपलोड करायचे आहे. फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड केल्यानंतर आपल्याला आय कन्फर्म दॅट इज माय व्हॅलिड फोटो ऑल्सो ॲग्री अबाव द मेन्शन नोट या आपल्याला क्लिक करायचं. इथे सुद्धा आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला इथं काही असा इंटरफेस दिसेल. इथं आपलं सुरुवातीला आपलं तुमचं सर्कल सिलेक्ट करून घ्यायचं. सर्कल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सर्कल प्रिफरन्स 1 फॉर अलॉटमेंट इफ सिलेक्टेड आपल्याला इथं एक सर्कल सिलेक्ट करायचं. आपलं जे असेल ते महाराष्ट्र, मुंबई मेट्रो जे काय तुम्हाला करायचं ते करू शकता. त्यानंतर तुम्हाला सर्कल प्रिफरन्स 2 आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला आपलं जे तुम्हाला करायचं तुम्ही इथं करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं स्टेट यू वॉन्ट टू अप्लाय फॉर इथं आपल्याला सिलेक्ट ऑप्शन क्लिक करायचं. इथं आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं. इथे तुम्हाला तुमची लोकल लँग्वेज सिलेक्ट करायची. तुम्हाला तुमच्या राज्यवाईची इथं आपली महाराष्ट्रातल्या मराठी करायची. त्यानंतर इथे तुम्ही खाली बघू शकता डू यू हॅव 10th and 12th स्टँडर्ड मार्क सीट सर्टिफिकेट एव्हिडन्स द हॅव्हिंग द स्टडी स्पेसिफिक ऑप्शन लोकल लँग्वेज. तर लोकल लँग्वेज आपण शिकलं असतं आपल्याला येस या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथं कॅटेगरी सिलेक्ट करायची. तुमची जी कोणती कॅटेगरी असेल ती आपल्याला सिलेक्ट करायची. जनरल, EWS, OBC, SC, ST जशी तुमची जी कॅटेगरी असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सब कास्ट टाकायची. तुम्ही SC मध्ये कोणती कॅटेगरी असेल तुमची जात ती आपल्याला टाकून घ्यायची. तुम्ही तुमची सब कास्ट टाकून आपल्याला खाली यायचं. आर यू द ट्रेन द अप्रेंटिस ऑफ SBI. तुम्ही जर अप्रेंटिसशिप केली असेल तर येस करायचं नसेल तर नो करायचं. तुम्ही SBI मध्ये कुठली ट्रेनिंग केली असेल तर येस करायचं नसेल तर नो करायचं. नो ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. ते तुम्ही खाली इथं बघू शकता आर यू द पर्सन द बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ द 40% अँड अबाव. तुम्ही जर इथे अपंग असेल तर येस करायचं नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं.
त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं तुम्ही खाली बघू शकता, इथं आपल्याला जे रेड स्टार नाही ते हे नाही केलं तरी मॅन्डेटरी नाही. आणि तुमच्याकडे ह्या माहिती अवेलेबल असेल तर येस नो या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं खाली तुम्ही बघता रिलिजन टू व्हिच यू द बिलॉंग, तुम्ही कोणत्या धर्मातून येते ते आपल्याला धर्म आपल्याला सिलेक्ट करायचा. धर्म सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं खाली डू यू बिलॉंग द रिजन मायनॉरिटी कम्युनिटी, तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटी असलं येस करायचं नसेल तर नो या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. मायनॉरिटी कम्युनिटी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खालीच येतं नॅशनल सिटिझनशिप. इथं आपलं इंडियन दिसेल. त्यानंतर आपल्याला विचारलं आर यू द सिकिंग द रिलॅक्सेशन अंडर विडो डिवोर्स वुमन. मला विचारलं तुम्ही डिवोर्स वुमन्स आहे की तुमचा डिवोर्स झालेला आहे. त्यानंतर तुम्ही इथं मॅरिड अनमॅरिड हजबंड आणि तुम्हाला ते येस नो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आर यू द एक्स सर्व्हिसमॅन. इथं तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. सॉरी, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर आर यू द डिसेबिलिटी एक्स सर्व्हिसमॅन, असेल तर येस करा किंवा नसेल तर नो करा. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. खाली तुम्ही इथं माहिती बघू शकता काय आणखीन महत्वाची. इथे तुम्हाला विचारलं आर यू द ऑलरेडी वर्किंग इन एसबीआय, तुम्ही एसबीआय मध्ये काम करत असाल तर येस करायचं, नसेल तर नो ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. विचारलेलं आहे तुम्ही यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली होती आणि लिपिक संवर्गात असताना बँकेचा राजीनामा दिला होता, असेल तर येस करायचं, नसेल तर नो या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. खाली तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला विचारलं आहे तुमच्याकडे कर्ज क्रेडिट कार्डची थकबाकी आणि किंवा कोणाच्या नावाविरुद्ध सिबिल किंवा एजन्सी प्रतिकूल अहवाल परतफेड करण्यास चूक झाल्यास आहे किंवा नाही हे आपल्याला सिलेक्ट करायचं. असेल तर येस करायचं, नसेल तर नो या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर इथं खाली यायचं. खाली तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला विचारलेलं आहे त्याने इथं चारित्र्य आणि या पूर्वी वती नैतिक पतन यासंबंधी प्रतिकूल अहवाल आहे का, असेल तर येस करायचं, नसेल तर नो या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर इथं खाली यायचं. इथं आपण बघू शकता इथं आपल्याला सिलेक्ट ऑप्शन क्लिक करायचं. इथं तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं, तुम्ही कुठून येते तुमचं स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं स्टेट कोड दिसेल. त्यानंतर सेंटर ऑफ इथं एक्झामिनेशन आपल्याला सिलेक्ट करायचं. तुम्ही तुमचं सेंटर इथं सिलेक्ट करू शकता, तुम्हाला जे कोणतं सेंटर घ्यायचं ते. त्यानंतर तुम्हाला स्टेट युटी विच द मेन एक्झामिनेशन सेंटर बिलॉंग, तुम्हाला मेन सेंटर सुद्धा इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं एक्झामिनेशन सेंटर बिलॉंग तुम्हाला तुमचं इथं महाराष्ट्र राज्य आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपलं स्टेट कोड इथं फिल होईल. त्यानंतर आपल्याला सेंटर ऑफ मेन एक्झामिनेशन इथं आपलं पुन्हा इथं सिलेक्ट करायचं. तुम्हाला जे मेन एक्झामिनेशन सेंटर घ्यायचं ते आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं. इथे आपल्याला आयडी प्रूफ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं टिक करायचं. इथं टिक केल्यानंतर तुम्ही आयडी प्रूफ कोणतं देणार आहे ते आयडी प्रूफ इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. आयडी प्रूफ सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं आधार कार्ड पॅन कार्ड जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं आयडी प्रूफ नंबर टाकायचा. तुम्ही आयडी सिलेक्ट केला त्या आयडीचा एक तुम्हाला नंबर इथे टाकून घ्यायचा. आयडी नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. त्यानंतर इथं खाल्ल्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही कृपया प्राथमिक आणि मुख्य परीक्षेतील पेपरचे माध्यम सूची करा, तुम्हाला पेपर कसा सादर करायचा आहे. तुम्हाला इथं सिलेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. तुम्हाला इथं इंग्लिश आणि मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची किंवा तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी जमत असेल ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं आपल्याला खाली आणखीन काही इथं पर्सनल डिटेल्स विचारले आहे. आता आपल्याला ते पर्सनल डिटेल्स आपल्याला फिल करायची. इथं आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करायची, जो तुमची डेट असेल ते आपल्याला सिलेक्ट करायची. त्यानंतर आपल्याला मंथ इथं आपल्याला सिलेक्ट करायचं, जे तुमचं मंथ असेल जन्माचं ते मंथ आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला इथं इयर सिलेक्ट करायचं, कोणत्या वर्षी तुमचा जन्म झाला ते वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं खाल्यानंतर आपल्याला इथं आणखीन काही माहिती विचारली इथे इथं कम्प्लीट ॲज ऑन 1/4/2024 रोजी तुमचं 24 वर्ष वय असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर डू यू हॅव द ट्विन्स ब्रदर, तुम्ही जुळे भाऊ बहीण असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. इथं तुम्ही ट्विन्स असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर इथं जेंडर ऑफ ट्विन्स तुम्ही इथं नो सिलेक्ट केलं म्हणून तुम्हाला इथं काही सिलेक्ट करण्याची गरज नाही. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं नेम ऑफ ट्विन्स, तुम्ही जर जुळे भाऊ बहीण असेल तर तिथं त्यांचे नाव टाकायचे असतं, पण तुम्हाला इथं नो ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळं
तुम्हाला टाकायची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं मॅरिटल स्टेटस, तुमच्या इथं मॅरिड आहात अनमॅरिड आहात ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं. खाल्ल्यानंतर आपलं फादर फर्स्ट नेम टाकायचं, तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं, फादर्स मिडल नेम टाकायचं, फादरचं लास्ट नेम आपल्याला टाकायचं. त्यानंतर तिथं मदर फर्स्ट नेम टाकायचं, मदर्स मिडल नेम टाकायचं, मदर्स लास्ट नेम इथं आपल्याला टाकायचं. तुम्हाला तुमचे मॅरिड सिलेक्ट केलं असं तुम्हाला इथं तुमच्या पत्नीचं किंवा हस्बंडचं नाव आपल्याला इथं टाकायचं होतं. त्यानंतर आपल्याला खाली आल्यानंतर आपल्याला कन्फर्म स्पाऊस लास्ट नेम टाकायचं होतं. त्यानंतर ॲड्रेस करस्पॉन्डंट आपल्या इथं खाली टाकायचा. त्यानंतर तुमचा ॲड्रेस जो काही ॲड्रेस असेल ॲड्रेस 1मध्ये आणि 2मध्ये आपल्याला फिल करून घ्यायचा तुमचा ॲड्रेस. तुमचा ॲड्रेस फिल केल्यानंतर आपल्याला इथं खाली डिस्ट्रिक्ट टाकायचं. डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं, आपलं राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा पिनकोड टाकायचा तुमच्या शहराचं. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं. तुम्हाला इथं सेम ॲज अबव फॉर द करस्पॉन्डंट क्लिक फॉर द ॲप्लिकेबल. तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस हाच असेल तर सेम ॲज या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं. इथे तुमचा ॲड्रेस फिल करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा व्हॅलिड युअर डिटेल्स यावर आपल्याला क्लिक करायचं. व्हॅलिड या ऑप्शनवर क्लिक समोर आपला असं काही इंटरफेस दिसेल, व्हेरीफाईड सक्सेसफुली. पुन्हा ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल आपल्याला इथं फिल करायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला तुमची इथं सुरुवातीला तुमची ग्रॅज्युएशन डिटेल आपल्याला इथं फिल करायची. त्यानंतर तुम्ही सध्या ॲपेअर असेल तर ॲपेअर करू शकता, पासआउट स्टुडंट असेल तर पास इथं करू शकता तुम्ही. इथे तुम्हाला तुमचं कोणत्या याच्यामधून डिग्री झाली, तुम्हाला सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, ॲग्रिकल्चर, मॅनेजमेंट जे काय असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर नेम ऑफ कॉलेज, युनिव्हर्सिटी, तुम्हाला नेम ऑफ कॉलेज युनिव्हर्सिटी इथे टाकून घ्यायची. त्यानंतर आपला डेट ऑफ पासिंग इथं आपल्याला टाकायची, तुम्ही कधी पासआउट झालं ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं मंथ सिलेक्ट करायचं. मंथ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट झाले ते वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. वर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशनला टक्केवारी, जी काही टक्केवारी असेल ती टक्केवारी आपल्याला सिलेक्ट करायची. त्यानंतर तुम्हाला क्लास ग्रेड इथं सिलेक्ट करायचा, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, पास क्लास जे काय असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर ते तुम्हाला इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री ही माहिती असेल तर तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला पोस्ट ड्युरेशन, त्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन, अदर क्वालिफिकेशन ही माहिती भरल्यानंतर आपण पुन्हा इथं खाली यायचं. इथे खाली नंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे वर्किंग एक्सपिरियन्स स्टार्ट फ्रॉम द प्रेझेंट एम्प्लॉयर. आता सध्या जर तुम्ही कुठं काम करत असाल, तुम्हाला अनुभव असेल तर येस या ऑप्शनवर क्लिक करायचं. तुम्हाला वर्किंगचा अनुभव नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं. तुम्ही येस या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इथं तुमचं नेम टाकायचं. इथं वर्किंग म्हणजे तुम्हाला तुमचं पदनाम टाकायचं. इथं तुम्ही कधीपासून तर कधीपर्यंत ते काम केलं ते आपल्याला सिलेक्ट करायचं. तुम्ही जर ते काम सोडलं असेल तर मग इथं रिझन टाकायचं. इथं तुम्ही बघू शकता इयर, मंथ, डेट या वाईज आपल्याला टाकायचं. त्यानंतर टोटल एक्सपिरियन्स इन द मंथ, तुम्हाला किती महिन्याचं एक्सपिरियन्स आपल्याला तिथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला खाली बघू शकता अदर डिटेल्समध्ये तुम्ही बघू शकता. इथे खाल्ल्यानंतर तुम्हाला प्री एक्झाम ट्रेनिंग जर घ्यायची असेल तर येस या ऑप्शनवर क्लिक करायचं. येस या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं स्टेट कुठे येईल, त्यानंतर आपल्याला सेंटर ऑफ प्री एक्झाम ट्रेनिंग सेंटर आपल्याला जे घ्यायचं ते आपल्याला आपण इथं सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचे, आपल्याला इथे विचारेल लोकल लँग्वेज ऑफ दिस स्टेट. इथं आपल्याला मराठी लँग्वेज इथं वाचता, लिहिता, बोलता येते ते आपल्याला इथं टिक करायचं. इथं रीड करता येते, राईट करता येते, ती स्पीक करता येते, आपल्याला तिथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं ॲडिशनल लँग्वेज टाकायची, तुम्हाला तुमची इंग्लिश, मराठी, हिंदी जे काय येत असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं. इथे तुम्हाला तुमचं रीड करत असेल तर राईट करायचं, राईट. इथं तुम्हाला जरा लिहिता येत असेल तर राईट करायचं. तुम्हाला बोलता जर येत असेल तर इथं राईट करायचं. त्यानंतर आपल्याला त्याच पद्धतीने खाली इथं असं राईट करून घ्यायचं. त्यानंतर ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपलं व्हॅलिड आवर डिटेल्स यावर आपल्याला क्लिक करायचं. इथे व्हॅलिड युअर डिटेल्स यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाईड सक्सेसफुली असं ऑप्शन आहे. त्यानंतर आपलं ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं.
सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस आपण फॉर्म फिलअप केलेला आपल्या इथं समोर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, तुमचा नेम दिसेल, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फिलअप केलेला फॉर्म दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला आय ॲग्री या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं. इथं आपल्याला ते असं विचारलं, मी पुष्टी करतो की मी आजच भरलेले माझे नाव माझ्या ओळखपत्रातील नावाशी तंतोतंत जुळते. किंवा जर तुमच्या काही नावात बदल झाला असेल तर आपल्याला इथे एक खालचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. तुमच्या नावात बदल नसेल झाला तर आपल्याला हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. खाली कंप्लीट रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करायचं. कंप्लीट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ओके ऑप्शन क्लिक करायचं. तुमची जर माहिती काही भरायची राहिली असेल तुम्ही बॅक जाऊन सुद्धा तुम्ही आता एडिट करू शकता. जर तुमची माहिती जर पूर्णपणे बरोबर असेल तर कंप्लीट रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. आपल्याला ओके ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं येईन, आर यू शुअर द कंटिन्यू. पुन्हा ओके ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्हाला तुमच्या डाव्या हाताचा अंगठ्याचा थंब आपल्या इथं अपलोड करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. इथं गाईडलाईन्समध्ये डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये इथे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही थंबची विवरण इथं अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन इथं इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, ते अपलोड करायचं आहे. डिक्लेरेशन तुम्ही इथं बघू शकता. हे असं काही तुम्हाला डिक्लेरेशन असणार आहे. हे डिक्लेरेशन तुम्हाला इथं ॲज इट इज इथपर्यंत डिक्लेरेशन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या रायटिंगमध्ये इथं लिहायचं आहे. इथं तुम्हाला सुरू तुमचं नेम लिहायचं. त्यानंतर तुम्हाला इथं तुमची जन्मतारीख लिहायची. तुमच्या हाताने हे लिहून घ्यायचं. लिहून घेतल्यानंतर इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला तुमचं इथं डाव्या हाताचा अंगठा इथं आपल्याला अपलोड करायचा. तुम्ही जिथं कुठे तुमचा डाव्या हाताचा अंगठा ठेवला असेल तो इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचा. इथे तुम्ही तुमचं थंब इम्प्रेशन अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं खाली तुम्हाला तुमचं डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. तुम्ही ते डिक्लेरेशन सुद्धा इथं बघू शकता. डिक्लेरेशनची साईज किती तुम्हाला इथं लागणार आहे. इथून बघू शकता. डिक्लेरेशन तुम्हाला इथं 50 KB ते 100 KB पण इथं तुम्हाला तुमचं इथं डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. तर आपण बघूया इथं डिक्लेरेशन इथं अपलोड करूया. इथं डिक्लेरेशन अपलोड करायचं. तुम्ही जिथे कुठे तुमचं डिक्लेरेशन ठेवलं असेल आपल्याला ते इथं डिक्लेरेशन अपलोड करून घ्यायचं. तुमचं अशा पद्धतीने तुम्हाला ते डिक्लेरेशन अपलोड करून घ्यायचं. डिक्लेरेशन अपलोड झाल्यानंतर समोर आपल्याला असं की तुमचं इंटरफेस दिसेल. तुमचं इथे तुम्हाला तुमचं डिक्लेरेशन अपलोड झालं दिसेल. त्यानंतर ओके ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. डिक्लेरेशन अपलोड केल्यानंतर आपल्याला तुम्ही इथं प्रिव्ह्यू करून तुम्ही बघू शकता. नंतर डिक्लेरेशन इथे तुम्ही तुमचं थंब इम्प्रेशन अपलोड केलं. त्याचबरोबर तुम्ही तुमचं डिक्लेरेशन अपलोड केलं. त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा टाकायचं. कॅप्चा टाकला सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला ओके ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके ऑप्शनवर क्लिक समोर आपला असं काही इंटरफेस दिसेल. अशा पद्धतीने तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालं आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन तुम्हाला तुमचं इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे. इथे तुमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनची प्रिंट सुद्धा घेऊ शकता. या अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन इथं फिल करू शकता. इथून बघू शकता SC ST PWD साठी किंवा एक्स सर्व्हिसमॅनसाठी इथं फीज नाही आहे. मी SC कॅटेगरीमध्ये म्हटल्यामध्ये तुम्हाला फीज नाही आहे. तुम्ही जर ओपन कॅटेगरी असेल, OBC असेल, EWS असेल तुम्हाला इथं 750 रुपये इथं तुम्हाला फीज लागणार आहेत. या अशा पद्धतीने तुम्ही भारतीय स्टेट बँक लिपिक पदाच्या 13,735 जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.